आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी रोगमुक्त आणि प्रमाणित संत्रा रोपांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्याचे निर्देश नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कृषी विभागाला दिले आहेत. काटोल तालुक्यातील हातला येथील ग्रीन व्हॅली नर्सरीच्या पाहणीदरम्यान त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उच्च दर्जाची संत्रा कलमे तयार करण्यावर भर दिला. तसेच गुणवत्तापूर्ण संत्रा कलम उत्पादनासाठी SOP निश्चित करण्याच्या सूचना देत नर्सरीतील प्रतवारी हाताळणी आणि कोल्ड स्टोरेज उपक्रमाचं कौतुक केलं. आजच्या धकाधकीच्या जीवनात नातेसंबंध टिकवण्यासाठी सकारात्मक संवाद आणि परस्पर विश्वास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं रिलेशनशिप आणि लाईफ कोच संदीप अग्रवाल यांनी सांगितलं. अखिल भारतीय महिला परिषद नागपूर शाखेतर्फे आयोजित वन लाईफ वन पार्टनर कार्यशाळेत त्यांनी भारतीय कौटुंबिक मूल्ये, एकनिष्ठता आणि प्रभावी संवादाचं महत्त्व विशद केलं. स्त्री पुरुषांनी तुलना किंवा स्पर्धा न करता एकमेकांच्या गुणांचा आदर करावा, असं आवाहन त्यांनी केलं. अधिक सुलभ आणि समावेशक भारत घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला बळकटी देत हुंदाई मोबीसच्या भारतातील CSR शाखा मोबीस इंडिया फाउंडेशनने आज ॲक्सेसिबिलिटी अँड फ्रीडम या उपक्रमांतर्गत नागपुरातील 20 व्हीलचेअर वापरकर्त्यांना वैयक्तिकृत गतिशीलता सहाय्यक उपकरणाचं वितरण केलं. नागपूर येथील हा वितरण कार्यक्रम महाराष्ट्रातील फाउंडेशनच्या व्यापक उपक्रमाची सुरुवात असून राज्यभरातील एकूण 60 व्हीलचेअर वापरकर्त्यांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल CRPFचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1939 रोजी स्थापन झालेलं CRPF हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्त्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.